प्राथमिक आरोग्य केंद्र नाचनगावच्या वतीने सेंट जॉन हायस्कूल, गांधी सिटी पब्लिक स्कूल, इंडियन मिलिटरी स्कूल ऑफ कॉलर्स या शाळेत जाऊन 14 वर्ष वयोगटातील मुलींना HPV लसीबाबत माहिती देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर पालक, विद्यार्थिनी यांची सभासुद्धा घेण्यात आलेली आहे. मेन्स्ट्रुअल हायजीन कशी करायची हे तुम्ही सांगत असताना त्याच्यात फ्री चान्सेस असतात या व्हायरसचे. त्याच्यामुळे तो वयोगट घेतला आहे, कारण तिथून सुरुवात झाली आहे. आणि आपण गव्हर्नमेंटने लस फक्त 14 वर्ष पूर्ण आणि 15च्या आतमध्ये हा वयोगट मुद्दाम याच्यासाठी घेतला आहे, कारण त्या कॅटेगरीमध्ये सगळे घेऊन जातात. कारण 14 ते 15पर्यंत सगळ्या मुलींना पिरियड्सचं घेऊन जात असते, म्हणून तो वयोगट घेतला. आणखी माझी काही शंका विचारा तुम्ही, तुमच्या मनात काही शंका असतील तर निश्चित विचारा. नाही याचा तुमच्या मुलींच्या पिरियड्सवर परिणाम होणार नाही आहे. आता तुम्ही सोशल मीडियामध्ये ते ऐकणार आहे की नंतर त्यांना मुलं होणार नाही, इन्फर्टिलिटीचे चान्सेस वाढतात. तसं काहीच नाही आहे. 2006 पासून इंडियामध्ये वॅक्सिन सुरू आहे. 2006ला घेतलेले लाभार्थी आता किती 20 वर्ष झाले ना. मग 20 वर्षात गव्हर्नमेंटला काहीच केसेस सापडल्या नसत्या का? त्या वर्षी जेवढ्या लोकांनी घेतले असेल त्यांचं त्यांच्याकडे काहीच पर्सेंटेज नाही, कुठेच होतच नाही. पॅरेंट्सशी जेव्हा बोललो किंवा पॅरेंट्सला कॉल केला तर तेव्हा तेच म्हणत होते की समोरचा असा प्रॉब्लेम आहे, हे असं सगळं सांगत आहे. कसं आहे माणसं, आता सोशल मीडिया तुम्ही वापरतो, आपण सगळ्यांना वापरतो. प्रत्येक गोष्ट खरं असते का? नसते ना. आजकाल काय झालं, सोशल मीडियावर पब्लिसिटीसाठी लोक काहीही करतात. लोकांना त्याला काय म्हणतात, ते लाईक पाहिजे असतात, हे पाहिजे असतात, त्याच्यासाठी लोक कोणत्याही थराची व्हिडिओ बनवतात. आता हे आपणही पाहतो की कोणत्याच थराला लोक जाऊ शकतात व्हिडिओ बनवण्यासाठी. तसाच हा एक प्रकार की लाईक भेटण्यासाठी लोक कोणत्याही थराची व्हिडिओ बनवत आहेत आणि गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट जात आहे ते की ही ॲक्च्युली वॅक्सिन खूप चांगली असताना इतकी कॉस्टली वॅक्सिन आहे. म्हणजे मी सांगतो, गर्भाशय म्हणजे कुणाला माहिती आहे इंग्लिशमध्ये? युटेरस माहिती आहे कुणाला? आहे अभ्यासच कोणाच्या? आहे ना? तुम्हाला माहिती आहे ना, आपल्याला पाळी येते, ठीक आहे? पाळी येते ना, तर ती पाळीचं जे ब्लड असते ते तयार होणारा ऑर्गन म्हणजे युटेरस आहे. गर्भाशयामध्ये ते तयार होत असते आपल्याला दर महिन्याला, ठीक आहे? तर महत्त्वाचं असं आहे की असं मी समजते, कारण आपण टीव्हीवर पण पाहतोच आहे आणि सगळीकडे ते पब्लिश झालेलं आहे की HPV वॅक्सिन आहे, ते आपल्याला सर्वायकल कॅन्सरपासून मुक्तता मिळवून देणार आहे आणि हा खूप घातक रोग आहे आणि आपल्या मुलांचं भविष्य आपल्याच हातात आहे. कारण आज आपण त्यांचं वॅक्सिनेशन केलं तर पुढील काळासाठी ते निरोगी राहणार आहे, त्यांची इम्युनिटी त्या व्हायरससाठी. HPV ही लस काढलेली आहे आणि HPVच्या विषाणूपासूनच ते आपला कर्करोग होतो. त्यामुळे जनजागृती व्हावी आणि या देशाला गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरपासून मुक्तता मिळावी यासाठी विशेष करून मुलींना जे 14 वर्ष त्यांना पूर्ण झाले आणि 15 वर्ष पूर्ण व्हायचे अशा मुलींना ती लस द्यायची आहे. म्हणून पालकांना ते सांगायचं होतं की अशा पद्धतीने ती लस आहे. आता अनेक शाळांमध्ये ती लसचा कार्यक्रम चाललेला आहे. आता आपण 8 मार्च पासून जागतिक महिला दिनापासून हे लसीचा कार्यक्रम आपण करतो. म्हणून या संदर्भामध्ये मी आमच्या सामुदायिक आरोग्य अधिकारी बाबू मॅडम याचा काय नाही, फक्त एक सिंगलचं छोटंसं एकाच डोसचं इंजेक्शन लागणार आहे. त्या इंजेक्शन दिल्यानंतर ना खूप ताप येणार, ना घरी राहावं लागणार किंवा खूप सुजन आली किंवा काही साईड इफेक्ट असं काहीही नाही. आणि तर थोडंसं हलकंसं लालसर होणार, हलकीशी स्वेलिंग येणार, थोडं एक काय म्हणू शकतो, एक थोडं विकनेस वाटणार त्या दिवसापुरतं, बाकी कोणताही साईड इफेक्ट होणार नाही.